हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ए बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे सर्क्युलेशन सिस्टम इन ह्युमन बीइंग्स. ठीक आहे, ह्युमन्समध्ये सर्क्युलेशन जे आहे, सर्क्युलेशनचं ऑल अबाउट कॉन्सेप्ट आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे की कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. जास्त मोठं लेक्चर राहणार नाही, 7 ते 8 मिनिटाचं लेक्चर राहील. 8 मिनिटाचं किंवा 10 मिनिटाच्या इन बिटवीनमध्ये लेक्चर राहील, ज्याच्यामध्ये जे की इंट्रोडक्टरी तुमचा पार्ट आहे, जो इम्पॉर्टंट पार्ट आहे, ज्याच्यामधून एमसीक्यू बनल्या जातात. सीईटी मध्ये पण भरपूरदा एमसीक्यू बनते आणि नीट मध्ये पण याच्यामधून एमसीक्यू बनतात. तर त्या सगळ्या गोष्टी आपण इथं काय करणार आहे, कव्हर करणार आहेत. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. सेपरेटली व्हिडिओ जसं की आरबीसी मध्ये जे की रेड ब्लड कार्पसल्स आहे, रेड ब्लड सेल्स आहे, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यानंतर डब्ल्यूबीसी जे आहे, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ डब्ल्यूबीसीचा पण एक सेपरेट व्हिडिओ, जेणेकरून काय होणार, तुम्हाला कमी पोर्शन भेटेल आणि एक लाईन बाय लाईन पोर्शन तुम्हाला सप्लाय केला जाईल किंवा तुम्हाला ट्रान्सफर केल्या जाईल. ओके, तर याच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशनचा ओपन सर्क्युलेशन आणि क्लोज सर्क्युलेशनचा कॉन्सेप्ट घेतला. ओपन सर्क्युलेशन म्हणजे ओपनली फ्लुइड सर्क्युलेट होते आणि क्लोज सर्क्युलेशन मध्ये ब्लड वेसलच्या अंदरमध्ये सर्क्युलेट होते, ज्याच्यामध्ये सिंगल सर्क्युलेशन आहे, डबल सर्क्युलेशन विथ एक्झाम्पल घेतलेलं आहे. ते लेक्चर पण तुम्ही पाहून घ्या, म्हणजे चॅनलवर अपलोड झालेलं आहे. ओके, क्लिअर आहे. तर बघा, सर्क्युलेटरी सिस्टम, जास्त टाइम न वेस्ट करता सर्क्युलेटरी सिस्टम इन ह्युमन्स मध्ये आपण पाहू काय काय गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. बघा, द ह्युमन सर्क्युलेशन सिस्टम इज कंपोज्ड ऑफ, बघा त्याच्यामध्ये सर्क्युलेटरी मध्ये काय काय गोष्टी येतात, ते येतं तुमचं ब्लड व्हस्क्युलर आणि त्यानंतर तुमचं लिम्फॅटिक सिस्टम. ओके, आता पहिले पाहू आपण सर्क्युलेशन म्हणजे नेमकं काय. सर्क्युलेशन म्हणजे काय, सर्क्युलेशन म्हणजे नेमकं काय की आपल्या बॉडीमध्ये जे कंटिन्युएशन मध्ये फ्लो होत राहते किंवा ट्रान्सपोर्ट होत राहते, त्याला आपण सर्क्युलेशन म्हणतो. जसं की आपलं ब्लड आहे, जे की एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाते, आपल्या पूर्ण बॉडीच्या प्रत्येक पार्ट पर्यंत आपलं ब्लड काय होत राहते, फ्लो होत राहते, ज्याला आपण सर्क्युलेशन असे म्हणतात. ठीक आहे, तर हे झालं तुमचं सर्क्युलेटरी सिस्टम. तर सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये काय, सर्क्युलेट काय काय होते आपल्या बॉडीमध्ये, ते एक होते आपलं ब्लड आहे बेसिकली. त्यानंतर काय तुमचं लिम्फ आहे, ज्याला आपण लिम्फॅटिक सिस्टम पण म्हणू. लिम्फॅटिक सिस्टमचं एक स्पेशल लेक्चर राहील. क्लिअर आहे, स्पेशल एक पोर्शन दिलेला आहे म्हणून स्पेशल लेक्चर राहील. तर त्याच्यामध्ये मी सांगेन तुम्हाला की लिम्फ काय असते, लिम्फॅटिक सिस्टम कशा पद्धतीने अवेलेबल आहे, लिम्फ नोड काय असतात, त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कशन करणार आहे. ओके, तर ब्लड व्हस्क्युलर सिस्टम आणि लिम्फॅटिक सिस्टम जे की काय तुमच्या सर्क्युलेशन मध्ये भाग घेतात, जे की आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट करत असतात. एक आहे तुमचं लिम्फ आणि सेकंड आहे तुमचं ब्लड. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट काही करत नाही, प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचं. सर्क्युलेशन जे ब्लड आहे तेच आपलं रेस्पिरेटरी गॅसेस ट्रान्सपोर्ट करतात, न्यूट्रिशन, त्यानंतर फूड वगैरे सगळ्या गोष्टी ट्रान्सपोर्टेट करण्याचं काम कोणाचं, तुमच्या ब्लडचं आहे. म्हणून ते कशामध्ये येतात, सर्क्युलेटरी सिस्टमच्या अंदरमध्ये येतात. क्लिअर. तर बघा, वन बाय वन पॉईंट पाहून घेऊ आपण काय येतं. तर पहिले काय दिलेलं आहे बघा, ब्लड व्हस्क्युलर सिस्टम. आता याच्यामधलं पहिलं ब्लड व्हस्क्युलर सिस्टम, लिम्फॅटिक सिस्टम नंतर पाहणार आपण. ब्लड व्हस्क्युलर सिस्टम, आता ब्लड व्हस्क्युलर सिस्टम म्हणजे नेमकं काय, त्याच्या अंदरमध्ये काय काय येते बघा. इन ह्युमन बीइंग्स इट कन्सिस्ट ऑफ ब्लड. आता ब्लड व्हस्क्युलर सिस्टम मध्ये काय काय गोष्टी कन्सिस्ट केल्या जातात, काय काय गोष्टी येतात. एक ते तुमचा ब्लड, सेकंड आहे तुमचा हार्ट आणि थर्ड आहे तुमचं ब्लड वेसल्स. ओके, ट्रान्सपोर्टेशनसाठी कोणकोणते आपल्याला कोणकोणते बेसिकली ऑर्गन रिक्वायरमेंट आहे ते त्याच्यामध्ये भाग घेतील. जसं की आपल्याला कशाची रिक्वायरमेंट आहे, ब्लड आहे, ब्लड तर सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. सेकंड आहे तुमचा हार्ट. आता ब्लड तुम्हाला माहिती आहे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाते, याचा अर्थ ती मोटाईल सेल नाही आहे. आरबीसीस तुमचे मोटाईल सेल्स नाही, मोटाईल सेल दुसरे आहेत जे की आपण स्पर्म म्हणतो, ते की एक मोटाईल सेल्स आहे. तुम्हाला ब्लडले एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी एक पंपिंग ऑर्गन लागते, ज्याला आपण हार्ट असे म्हणतात, जे की कशाचा पार्ट आहे, मग ब्लड व्हस्क्युलर सिस्टमचा पार्ट आहे. मग आहे तुमचं ब्लड, हार्ट आणि ब्लड वेसल्स. आता ज्याच्या थ्रू जाणार ते पण लागेल ना, आपण क्लोज सर्क्युलेशनला फॉलो करतो. तर मग क्लोज सर्क्युलेशनला फॉलो करतो तर आपल्याला कशाची जरूरत लागेल, एक म्हणू शकतो का अंडरग्राऊंड रस्त्याची जरूरत लागेल, ज्याला आपण काय म्हणतो, ब्लड वेसल्स असे म्हणतात. काय म्हणतात, ब्लड वेसल, ज्याच्या अंदरून मध्ये काय होणार आहे, ब्लड फ्लो होणार आहे. क्लिअर. क्लिअर आहे सगळ्याला. 3 गोष्टी त्याच्यामध्ये कन्सिस्ट होतात. त्यानंतर काय म्हटलं की कशासाठी, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द व्हेरियस फंक्शन. ते एक रिस्पॉन्सिबल व्हेरियस फंक्शन करतात, जसं की ट्रान्सपोर्टेशन. आपल्या बॉडीमध्ये काहीही मटेरियल एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल तर त्याचं म्हणजे ह्या गोष्टीचा आपण यूज करतो, ब्लडचा यूज करतो. त्यानंतर काय होमिओस्टॅसिस आहे, टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी पण आपण त्याचा यूज करतो. आणि त्यानंतर प्रोटेक्शन पण आहे. प्रोटेक्शनसाठी आपण डब्ल्यूबीसी पाहणार आहे, जे की आपल्याला प्रोटेक्शन करण्याचं काम करतात. ओके, डब्ल्यूबीसी पण एक कंपोजिशन आहे याचं. त्यानंतर बघा की काय दिलं त्याच्यामध्ये, ब्लड कंपोजिशन अँड कॉन्ग्युलेशन. काय दिलेलं आहे, कॉन्ग्युलेशन. कॉन्ग्युलेशन तर पाहणार आहे आपण समोर. ब्लड कंपोजिशन काय, ब्लड मध्ये काय काय गोष्टी पाहिल्या जातात, काय कंपोजिशन आहे. कॉन्ग्युलेशन म्हणजे ब्लडले घोटणे, अलग लक्षात, घट्टावणे, कॉन्ग्युलेशन म्हणतात आपण. ठीक आहे,
इथपर्यंत लक्षात आलं. आता ब्लड कंपोजिशन पाहून त्याच्यामध्ये काय म्हणतात तर सिंपल इन्फॉर्मेशन आहे, बट एवढं लक्षात ठेवा सिंपल असल्या कारणानं लॉंग टर्ममध्ये मेमरीमध्ये स्टोअर होत नाही. तर म्हणून थोडं अंडरलाईन करून ठेवून द्या, तुमच्या बुक्समधलेच पॉईंट आहे, जेणेकरून कोणताही MCQ बनला तर तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. बघा, स्टडी ऑफ ब्लड इट कॉल्ड ॲज हिमॅटोलॉजी, ज्याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो, तुमच्या ब्लडचा स्टडी केला जातो. रेड कलरचा पेन बोर्डवर दिसते का, व्यवस्थित दिसते ना, ठीक आहे, दिसते म्हणा थोडं, ठीक आहे. आपण ब्ल्यू कलरचा पण यूज करू शकतो, ज्याच्यामध्ये ब्लडचा स्टडी केला जातो. कसा स्टडी केला जातो, तुमच्या ब्लडचा स्टडी केला जातो, त्याला काय म्हणतात, हिमॅटोलॉजी असे म्हणतात. हिमो म्हणजे ब्लड. बायोलॉजीमध्ये तुम्हाला कुठेही इनिशियली तुम्हाला हिमो जर अशा पद्धतीने लागलेली दिसत तर लक्षात ठेवा ती रिलेटेड टू ब्लड आहे. कशाचे रिलेटेड आहे, तुमच्या ब्लडचे रिलेटेड. हिमो म्हणजे ब्लड आणि लॉजी म्हणजे स्टडी करणे, ज्याच्यामध्ये ब्लडचा स्टडी केला जातो त्याला हिमॅटोलॉजी असे म्हणतात. क्लिअर. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, ॲन ॲव्हरेज अडल्ट हॅज अबाउट 4 to 6 लिटर दिलेलं आहे. किती आहे तुमचं, 4 to 6 लिटर. क्लिअर आहे इथपर्यंत, 40 करून टाकलं तुम्ही. किती आहे तुमचं, 4 to 6 लिटर दिलेलं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत, ओके. किती आहे, 4 to 6 लिटर, ओके. 4 to 6 लिटर ऑफ ब्लड म्हणजे ॲव्हरेज अडल्ट म्हणजे मोठा पर्सन म्हणजे म्हणू शकतो की अबाव द 20 to 20च्या अबावमध्ये जे की 20 आहे, 20पेक्षा जास्त म्हणू शकतो आपण त्याला, किंवा 20पेक्षा जास्त जेवढे बी आहे ते अडल्टमध्ये मोडल्या जातात. ठीक आहे, मोठे म्हणतो आपण त्याला. अडल्ट ह्युमन्समध्ये किती ब्लड अवेलेबल आहे, मग 4 लिटर to 6 लिटर ब्लड अवेलेबल आहे. ठीक आहे, एवढं इझिली तुम्हाला विचारलं नाही जात, बट आलं तर काय ऑब्विसली गोष्ट आहे, एवढं इझी नाही विचारलं जात. त्यानंतर काय म्हटलं, इट इज द रेड कलर फ्लुइड इज कनेक्टिव्ह टिश्यू. आपण जे रेड कलर फ्लुइड आहे, ज्याला आपण काय म्हणतो ब्लड म्हणतो, रेड कलर जे आरबीसीज राहतात, जे ब्लड राहतात आरबीसीज, जे की आपण रेड कलर जे म्हणतो ज्याला ब्लड म्हणतात, ते एक इट इज अ टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. ते काय कनेक्टिव्ह टिश्यू, कनेक्ट करतात ते आपल्या प्रत्येक बॉडीच्या पार्टपर्यंत. तुम्हाला ब्लड पाहायला भेटेल, तुम्हाला कुठं ना कुठं कट लागलेलं असेल, लहानपणी काही ना काही लागलं असेल तर तुम्हाला तिथून ब्लडच बाहेर निघते. तर ब्लड प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे, प्रत्येक म्हणजे कनेक्ट करते, ते प्रत्येक पार्टले काय करते, कनेक्ट करते. म्हणून त्याला कोणाच्या श्रेणीमध्ये ठेवलेलं आहे, कनेक्टिव्ह टिश्यूच्या श्रेणीमध्ये ठेवलेलं आहे. आणि डिराईव्ह फ्रॉम द एम्ब्रॉनिक, जे की एम्ब्रॉनिक कशापासून बनतात, ते मेझोडर्म लेअर पासून बनतात. ठीक आहे, 3 जर्म लेअर राहतात आपले, जसं की आपण म्हणू शकतो की एक्टोडर्म आहे, मेझोडर्म आहे, त्यानंतर एंडोडर्म आहे, जे की व्हेरियस टिश्यूचं व्हेरियस ऑर्गनचं फॉर्मेशन करतात. तशाच पद्धतीनं जे ब्लड टिश्यू आहे ते कोणत्या याच्यापासून बनलेले आहे, मेझोडर्म पासून बनलेले आहे. ओके, क्लिअर. चला ठीक आहे. त्यानंतर बघा काय म्हटलं, इट इज स्लाइटली अल्कलाइन पीएच ऑफ साल्टी म्हणतो आपण, त्याचा पीएच किती राहतो, 7.4. स्लाइटली अल्कलाइन आहे म्हणतात. ब्लडचा जर तुम्ही टेस्ट पाहिला असेल, सगळ्यांना तुम्ही टेस्ट पाहिलेला आहे, सगळ्यांना तुम्ही ब्लड पेलेलं आहे. ब्लड पेलेलं आहे म्हणजे सेपरेट काही नाश्ता गिष्ट्यासाठी ब्लड नाही पेलेलं आहे तुम्ही. तुम्हाला माहिती आहे की लहानपणी जनरली आपण कुठं ना कुठं पडलेला असो, हाताला कट वगैरे लागलेला आहे, काहीतरी चिरता, कांदा वगैरे चिरता तुम्हाला लागलेला आहे, तर तुरंत आपण आपल्या तोंडामध्ये ते बोट टाकून घेतो आणि ते ब्लड फ्लो थांबवण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्हाला थोडंसं काहीतरी साल्टी टाईप लागते, थोडंसं नमकीन म्हणतो आपण त्याला, नमकीन टाईप. तर तशा पद्धतीचं ब्लडची टेस्ट वगैरे राहते. क्लिअर. त्यानंतर काय म्हटलं की इट हॅज द 2 मेन कंपोनंट, त्याच्यामध्ये 2 मेन कंपोनंट राहतात. एक राहते तुमचा प्लाझ्मा. ओके, इथे जनरल इन्फॉर्मेशन आहे. प्लाझ्मा किती % राहते, 55%. आणि त्यानंतर काय तुमचं ब्लड राहते, जे की किती आहे तुमचं 44%. ठीक आहे, 2 महत्त्वाचे कंपोनंट आहे त्याच्यामध्ये. एक आहे तुमचा प्लाझ्मा बेसिकली काय, एक कलरलेस फ्लुइड आहे. कलरलेस फ्लुइड म्हणजे म्हणू शकतो आपण त्याला वॉटर लाईक, जे की वॉटर म्हणू शकतो आपण त्याला. तर प्लाझ्मा बेसिकली कलरलेस फ्लुइड आहे, जे की 55% आहे. आणि अनदर जे आरबीसीस आहे, जे की काय तुमचं 44%. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत, क्लिअर आहे. ओके, ठीक आहे. चला मग आपण आता हे झालं तुमच्या रिलेटेड टू द आरबीसी. आता आपण पाहणार आहे कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा जे आहे ना, प्लाझ्मा एक पॉईंट राहिलेला आहे, जे की मी वरत दिलेलं आहे. याच्या खाली 7 नंबरचा जो पॉईंट आहे, तो पॉईंट आहे 7 नंबरचा. जर आपल्याला आता आपल्या ब्लड म्हणजे बेसिकली आपण जर सेपरेशन केलं तर काय झालं होतं आपलं, जे की आपण म्हणतो प्लाझ्मा आणि ब्लड, आरबीसीस काय तुमचा आरबीसी आणि तुमचा काय प्लाझ्मा. जर आपल्याला सेपरेट करायचा असेल तर आपण कोणती मेथड यूज करू शकतो, सेंट्रीफ्युगेशन मेथड यूज करतो. सेंट्रीफ्युगेशन मेथड म्हणजे काय, काही कठीण नाही. त्या ब्लडले घ्या, ब्लडले हायली म्हणजे अशा पद्धतीने राऊंड करत चला, फिरवत चला. आणि ज्यावेळेस हायली स्पीडमध्ये ज्यावेळेस फिरत असाल तर त्यावेळेस प्लाझ्मा एका साईडने होऊन जाईल, आरबीसी एका साईडने होऊन जाईल, ज्याला आपण सेंट्रीफ्युगेशन असे म्हणतात. राऊंड फिरवणे, सेंट्रीफ्युगेशन. ओके, सेंट्रीफ्युगेशन. ओके, क्लिअर आहे सगळ्याले. चला आपण डिस्कस करणार आहे आता कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा. जो बोर्ड तुम्हाला म्हणजे एक म्हणू शकतो की एक बॉक्स दिलेला आहे साईडनं, त्याच्याच खालच्या साईडनं ते बॉक्स आपण डिस्कस करणार आहे. कंपोजिशन ऑफ प्लाझ्मामध्ये काय काय प्रेझेंट आहे. ठीक आहे,
तर ह्या पर्सेंटेज लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला काही नाही. इथं या पर्सेंटेजच्या भरोश्यावर MCQ विचारले जाऊ शकते, बाकी त्या ठिकाणी ठीक आहे. बाकी लक्षात राहत असेल तर फारच चांगलं, पण एवढ्या मायक्रो गोष्टी कसं आहे, भरपूर मोठा सिलेबस आहे, जे कामाच्या गोष्टी आहेत तेच लक्षात ठेवा, कारण की बाकीचे विषय पण आपल्याला आपल्या ब्रेनमध्ये ठेवणं आहे. तर एवढ्या मायक्रो गोष्टी कसं आहे, ते पर्सेंटेज लक्षात ठेवलं, थोडं काहीतरी हायलाईट करून ठेवून दिलं तर ओके आहे. बाकी वन सब्जेक्ट आहे जे की आपल्याला करायचे. ठीक आहे. तर वॉटर किती पर्सेंट आहे तुमचा, 90%. त्यानंतर काय प्रोटीन्स पण आहे, जसं की ग्लोबुलिन प्रोटीन याच्यामध्ये अवेलेबल आहे, जे की किती पर्सेंट राहते आपल्या प्लाझ्मामध्ये, 7 to 8% प्रेझेंट राहते. अनदर काय दिलेलं तुम्हाला, इनऑर्गॅनिक साल्ट आहे, जसं की सोडियम आहे, त्यानंतर पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, जे की किती पर्सेंट आहे तुमच्या याच्यामध्ये, 1% अवेलेबल आहे. फक्त हे लक्षात ठेवा, प्रोटीन्स किती आहे, इनऑर्गॅनिक साल्ट किती आहे, वॉटर किती पर्सेंटेज आहे. आणि त्यानंतर जे दिलेलं तुम्हाला अदर्स मध्ये काय आहे ते तुमचे सांगतो. अदर किती आहे तुमचं, 1 to 2%. तर अदर्समध्ये या सगळ्या गोष्टी येतात. अदर्समध्ये काय आहे, आपल्या याच्यामध्ये काय काय प्रेझेंट राहते, ब्लड, ऑब्विसली गोष्ट आहे, प्लाझ्मामध्ये फूड वगैरे, जे की ट्रान्सपोर्टेशन. फूड म्हणजे काय, ग्लुकोज आहे, अमिनो ॲसिड आहे, त्यानंतर फॅटी ॲसिड आहे, हे काय तुमचं फूड त्याच्यामध्ये अवेलेबल आहे, जे की अदर्समध्ये राहते. क्लिअर. त्यानंतर काय म्हणतात, त्याच्यामध्ये वेस्ट पण राहते, जसं की युरिया आहे, त्यानंतर युरिक ॲसिड आहे, जे की कशामध्ये आहे तुमच्या एक वेस्टमध्ये, जे की वेस्ट तुम्हाला माहिती आहे बाहेर टाकलं जाईल. त्यानंतर काय आहे तुमचं रेग्युलेटर्स आहेत. रेग्युलेटर्स म्हणजे जसं की हॉर्मोन्स वगैरे येतात, त्याच्यामध्ये काही एन्झाईम्स आहे, काही विटामिन्स आहे. एन्झाईम्स आणि विटामिन शॉर्टमध्ये लिहिलं मी, एन्झाईम्स आहे, विटामिन्स आहे, त्यानंतर हॉर्मोन्स आहे, जे की रेग्युलेटरमध्ये येतात अदरमध्ये. त्यानंतर काय अँटी कॉन्ग्युलेटेड आहे. बेसिकली अँटी कॉन्ग्युलेटेड म्हणजे बेसिकली काय म्हणू शकतो, जिथं ब्लड घोटल्या जाते, जी गाठ वगैरे बनते, तर त्या गाठले रिलॅक्स करण्यासाठी काही प्रोटीन्स आपल्यामध्ये अवेलेबल राहतात, ज्याला काय म्हणतो आपण अँटी कॉन्ग्युलेट असे म्हणतात. कॉन्ग्युलेट म्हणजे घोटणे, अँटी म्हणजे त्याच्या अपोजिट. ओके. त्यानंतर काय म्हणते की कोलेस्ट्रॉल्स आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये अँटीबॉडीज प्रेझेंट आहे. आणि त्यानंतर अनदर काय तुमची डिझॉल्व गॅसेस पण आहे, रिस्पिरेटरी गॅसेस म्हणतो आपण त्याला. ऑक्सिजन आहे, CO2 आहे, त्यानंतर N2 आहे, नायट्रोजन्स आहे, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन आहे, जे की डिझॉल्व गॅसेस आहे. त्यानंतर फॉर्म द एलिमेंट. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये फॉर्म एलिमेंट, दुसरा कॉन्सेप्ट आहे इथं. इथपर्यंत काय आहे तुमचं कंपोजिशन ऑफ प्लाझ्मा आहे. क्लिअर. काही डाऊट्स असेल तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ पाहू शकता, मी डिटेलमध्ये सांगितलेले तुम्हाला. आणि त्यानंतर काय त्याच्या खालच्या साईडने एक छोटासा पॅरेग्राफ आहे, ज्याच्यामध्ये फॉर्म एलिमेंट्स आहे. फॉर्म एलिमेंट्स म्हणजे छोटासाच पॅरेग्राफ राहिलेला आहे, तो पॅरेग्राफ आपण इथं कव्हर करून टाकू. त्याच्यानंतर आपले RBCचं लेक्चर पण तयार होते. तर फॉर्म एलिमेंट म्हणजे नेमकं काय, जे की आपल्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंट करावं लागतात, त्याला म्हणतात फॉर्म एलिमेंट. ओके. एकदम क्लिअरमध्ये सांगितलं मी तुम्हाला की फॉर्म एलिमेंट म्हणजे काय, जे की आपल्याला डेव्हलपमेंट करावं लागते, त्याला फॉर्म एलिमेंट. तर डेव्हलपमेंट आपल्याला काय करावं लागते, फॉर्म एलिमेंटचं काय एक्झाम्पल आहे, जसं की RBCs आहे, WBC आणि प्लेटलेट्स आहे. रेड ब्लड कार्पसल्स आहे, त्यानंतर WBCs आहे, ज्याला आपण व्हाईट ब्लड सेल म्हणतो, आणि प्लेटलेट्स आहे, जे की आपल्या बॉडीमध्ये डेव्हलपमेंट करावं लागतं, ज्याला फॉर्म एलिमेंट असे म्हणतात. ओके. क्लिअर आहे का सगळ्याला, क्लिअर आहे सगळ्याला. हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, हे पर्सेंटेज लक्षात ठेवा. कुठंही कसाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, जे की आपल्याला कोणताही क्वेश्चन आला पाहिजे सॉल्व्ह करताना. क्लिअर. तर या गोष्टी आहे ह्युमन सर्क्युलेटरी, ज्याच्यामध्ये ब्लड वेस्क्युलर सिस्टममध्ये, आणि त्यानंतर अनदर गोष्टी. ओके. लक्षात आलं. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला समजला असेल, तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर अशी जबरदस्ती वगैरे नाही आहे, बट व्हिडिओला लाईक करा. जर तुम्हाला समजलं असेल तर नक्की तुम्ही करसान, व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर कमेंट्स पण करा, समजलं असेल कमेंट, नाही समजलं असेल तर डाऊट विचारा. आणि त्यानंतर जरुरी ज्याला आपल्याला एक्झॅक्ट म्हणू शकतो की जरूरत आहे, त्याला नक्की तुम्ही शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.